समजा तुम्ही एखाद्या रिक्षेत बसलात आणि रिक्षावाल्याला मराठी येत नाही, पण तो सिग्नल पाळतोय, रिक्षा व्यवस्थित चालवतोय, मीटर प्रमाणे पैसे घेतोय, तर अशा चालकाचं लायसन्स सस्पेंड व्हायला हवं का? आणि दुसरीकडे चालक मराठी अगदी छान बोलू शकतोय, पण रिक्षा छान चालवत नाहीये, सिग्नल तोडतोय, प्रवाशांकडनं जास्तीचे पैसे घेतोय. मग इकडे खरंच महत्त्वाचं काय आहे, मराठी की सुरक्षित ड्रायव्हिंग? याच प्रश्नामुळे महाराष्ट्रातला नवा रिक्षा टॅक्सीचा नियम हा सध्या चर्चेत आलाय. नमस्कार, मी अनुष्का आणि सध्या हा नेमका वाद काय आहे हे तुम्हाला सांगणार आहे. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. उद्यापासनं म्हणजेच 20 ऑगस्ट पासनं मराठीचं ज्ञान नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती आरटीओची कारवाई सुरू होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत त्यांची भूमिका अगदी स्पष्ट मांडली. आरटीओचे वायुवेग पथक थेट रस्त्यावर उतरतील. चालकाला मराठी येत नसेल तर त्याचा बॅच आणि लायसन्स वरती कारवाई होऊ शकते. म्हणजे आता रिक्षा टॅक्सी चालकांसाठी एक नवीन परीक्षा असणार आहे. पण सरकार म्हणतंय की ही काही अवघड मराठीची परीक्षा नाहीये. व्यवहारापुरता मराठी भाषा ही आलीच पाहिजे. प्रवाशाला कुठे जायचंय, किती पैसे झाले, कुठे थांबायचंय असा साधा संवाद साधता आला पाहिजे. आणि सरकारच्या माहितीनुसार आतापर्यंत 1,65,000हून अधिक चालकांनी मराठीचं प्रशिक्षण घेतलंय. म्हणजे सरकारने थेट कारवाई करण्याआधी शिकण्याची संधी सुद्धा दिली. पण मग तरीही मराठी नाही आली तर लगेच लायसन्स सस्पेंड होणार आहे का? हा प्रश्न कायमच आहे. आता या कारवाईची पद्धतही समजून घेऊया. चालकाला पहिल्याच दिवशी कायमचा धक्का दिला जाणार नाही. आधी नोटीस, त्यानंतर 1 महिन्याची मुदत, या काळात मराठी शिकण्याची संधी. तरीही जर नियम पाळला गेला नाही तर 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित होऊ शकतं आणि त्यानंतरही नियम मोडला गेला तर कायमस्वरूपी लायसन्स रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच सरकारचा मेसेज अगदी स्पष्ट आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर महाराष्ट्राची भाषा ही शिकावीच लागेल. पण इथूनच कॉन्ट्रोवर्सी सुरू होते, कारण काही चालक आणि संघटनांचा सवाल आहे की आम्ही रिक्षा चालवतोय की मराठीची परीक्षा देतोय. महाराष्ट्रात अनेक चालक हे दुसऱ्या राज्यातनं आलेले असतात. त्यांच्यासाठी मराठी शिकणं हे शक्य आहे, पण त्यासाठी थेट त्यांच्या लायसन्सवर कारवाई करणं हे योग्य आहे का, हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. काही राजकीय नेत्यांनी सुद्धा या निर्णयावरती आक्षेप घेतलाय. आणि आणखीन एक मुद्दा म्हणजे याचं कायदेशीर आव्हान. या आधी सुद्धा रिक्षा परमिटसाठी मराठी भाषेची अट ही न्यायालयात आव्हानासमोर आली होती. त्यामुळे हा नियम हा न्यायालयीन कसोटीवरती टिकणार आहे का, हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. पण आता दुसरी बाजूही समजूया. समजा एका चालकाला मराठी येत नाही, प्रवाशाशी संवाद साधता येत नाही, प्रवाशाला कुठे जायचंय हे समजण्यात अडचण येत असेल तर अशा वेळेला भाषेचं किमान ज्ञान असणं हे खरंच उपयोगाचं ठरतं, विशेषतः मुंबई सारख्या शहरात. म्हणूनच सरकारचा मुद्दाही पूर्णपणे दुर्लक्षित करता येणार नाही. पण मग मराठी आली म्हणजे चालक चांगला चालक ठरतो का? अर्थातच नाही. कारण रिक्षा सुरक्षित चालवणं, ट्रॅफिकचे नियम पाळणं, मीटरप्रमाणे भाडे घेणं, प्रवाशांची गैरवर्तन न करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच प्रश्न फक्त मराठी येतो का इतकाच नसावा. प्रश्न असा असायला हवा की चालकाला मराठी येते का आणि तो सुरक्षितपणे रिक्षा चालवू शकतो का. आता उद्यापासून आरटीओचं पथक प्रत्यक्षात रस्त्यावर उतरणार आहे. म्हणून सगळ्यांचंच लक्ष एका गोष्टीकडे असेल, आरटीओ चालकांची मराठीची नेमकी तपासणी कशी करणार. 2 वाक्य बोलायला लावणार, प्रमाणपत्र तपासणार की प्रवाशांची संवाद पाहणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही कारवाई फक्त अमराठी चालकांपुरता राहणार आहे की नियम तोडणाऱ्या प्रत्येक चालकावरती तितकीच कडक कारवाई होणार आहे. कारण शेवटी प्रवाशाला एकच गोष्ट हवी असते ना, कुठल्याही भाषेत बोला पण मला घरी सुरक्षित पोहोचा. आता पाहायचं एवढंच आहे, उद्यापासून रस्त्यावरती रिक्षावाल्यांची ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे की मराठीची टेस्ट. मराठी न बोलता येणाऱ्या रिक्षा चालकांना लायसन्स डायरेक्ट रद्द करायची गरज आहे का? तुम्हाला याबाबत काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच विश्लेषणांसाठी पाहत रहा प्राईम टाइम महाराष्ट्र.